मित्रांनो, मी माझ्या शेतामध्ये आलो आहे सहज पाहणी करण्यासाठी. तर शेतामध्ये हे बघा, तुम्हाला दाखवतो. हे पाणी साचलं बघा, आणि ह्या पाण्यामुळं कापसाचं नुकसान पण झालं. ते नुकसान कसं झालं, जो 2 दिवस अगोदर खूपच असा पाऊस चालू होता, वादळी वाऱ्यासोबत पाऊस असल्यामुळे कापूस पण काही खाली पडलाय आणि पाणी पण साचले. पाणी साचण्याचं एक कारण आहे की आपण जे शेत काढताना आपण जो उतार असतो, लेवल असतो, ती लेवल काढलं नाही. त्यांनी शेताला आपल्या सगळ्या ह्या साईडला उतार आहे असा, आणि त्या उतारामुळे जे ह्या शेतातल्या साईडच्या जे शेत आहेत नाही, हे शेतामधनं सरळ असं पाणी खाली डायरेक्ट तिकडे जाते उताराकडे. त्याच्यामुळे पाणी साचते. आणि विशेष म्हणजे तेच पाणी माझ्या शेतातलं पलीकडे जायला वाट नाही, त्याच्यामुळे ते पाणी तिथंच अडतं आणि तिथं कापसाचं नुकसान होते. चला, सगळं निसर्गावर अवलंबून आहे. आपण फक्त मेहनत करू शकतो, बाकी पाऊस, पाणी आणि हे चालतच राहणार आहे. त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच पुढे जाण्यासाठी ताकद द्या. म्हणजे मी नवीन व्हिडिओ शेतीविषयी, माझ्या वैयक्तिक जीवनाविषयी मी व्हिडिओ काढत जाईल. सपोर्ट करा मित्रांनो फक्त.